ठीक आहे. आपल्या ऑर्गॅनिक वाला युट्यूब चॅनलवरती आपण जो चॅप्टर चालू केला त्या चॅप्टरचं नाव होतं केमिकल बॉन्ड. बरोबर. आता केमिकल बॉन्डिंग मध्ये आपण बऱ्याच गोष्टी शिकलो. काय शिकलो? पहिल्यांदा आपण शिकलो व्हॅलेन्स बॉन्ड थेरी, नंतर शिकलो ऑक्टेट रूल. ह्या गोष्टी शिकल्यानंतर आपल्याला पुढचा पॉइंट आहे तो आहे एमओटी. एमओटी एमओटीचा अर्थ काय होतोय तर मोलिक्युलर ऑर्बिटल थेरी. मोलिक्युलर मोलिक्युलर ऑर्बिटल मोलिक्युलर ऑर्बिटल थेरी. पण आपल्याला एक प्रश्न पडतोय, सर आपण केमिकल बॉन्डिंग शिकताना पहिल्यांदा आपण व्हॅलेन्स बॉन्ड थेरी शिकलो, ज्यामध्ये आपण हायब्रिडायझेशन असतील, नंतर नंबर ऑफ लोन पेअर्स असतील, नंतर जॉमेट्री असेल, शेप्स असेल, नंतर व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन प्युरिफिकेशन थेरी असेल, नंतर त्याच्यामध्ये बॉन्ड अँगल, ह्या अशा बऱ्याच गोष्टी शिकल्यानंतर आपण एक नवीन कन्सेप्ट शिकतो एमओटी. पण व्हॅलेन्स बॉन्ड थेरी अस्तित्वात असताना त्या एमओटीची का गरज पडली, हा प्रश्न आपल्या पुढे उपस्थित होतोय. व्हॅलेन्स बॉन्ड थेरीने आपल्याला सांगितलं, जॉमेट्री सांगितली, एखाद्या मॉलिक्युलची सांगितली, शेप सांगितले, नंतर बॉन्ड अँगल सांगायला व्हॅलेन्स बॉन्ड थेरी यशस्वी ठरली. पण असं काय झालं की एमओटी थेरी अस्तित्वात आली? तर याचं कारण असं झालं की मॅग्नेटिझम नावाचा एक पॉइंट आपल्याला नंतर आपण शिकतो, म्हणजे तो मॉलिक्युल डायमॅग्नेटिक आहे का पॅरामॅग्नेटिक आहे, म्हणून एक पॉइंट आपल्याला शिकणं महत्वाचं आहे, तो आहे लिमिटेशन ऑफ व्हिजिबिलिटी. म्हणजे व्हॅलेन्स बॉन्ड थेरी मध्ये असे काय लिमिटेशन आले की आपल्याला एमओटीचा स्टडी करावा लागला? तर आपल्याला एक मॉलिक्युल अस्तित्वात आला, त्या मॉलिक्युलचं नाव आहे O2. बरोबर. O2 कसा लिहितो आपण? हा ऑक्सिजन. ऑक्सिजनची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती? 6. 1 2 3 4 5 6. ठीक आहे. हे O2 स्ट्रक्चर आपल्याला व्हॅलेन्स बॉन्ड थेरी सांगितली. आणि दुसरी गोष्ट काय सांगितली, त्याचे सगळे इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यातले जे O2 मधले सगळे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कसे आहेत? पेअर्ड आहेत. ते कसे आहेत? पेअर्ड. म्हणजे पेअर्ड असल्यामुळे व्हॅलेन्स बॉन्ड थेरी काय बोलली, हा O2 जो मॉलिक्युल आहे तो काय असणार आहे? O2 जो असणार आहे तो काय असणार आहे? इलेक्ट्रॉन सगळे शेअर्ड. O2 ने एक डबल बॉन्ड बनवला आणि राहिलेले लोन पेअर काय झाले? इलेक्ट्रॉन, म्हणजे दोन पेअर मध्ये गेले. म्हणजे जे इलेक्ट्रॉन्स होते ते कशामध्ये गेले? शेअर्ड पेअर मध्ये झाल्यामुळं व्हॅलेन्स बॉन्ड थेरी काय बोलली की O2 जो तुमचा मॉलिक्युल आहे तो आहे डायमॅग्नेटिक. O2 जो तुमचा जो मॉलिक्युल आहे तो आहे डायमॅग्नेटिक. पण परत एमओटीने आपल्याला काय सांगितलं? एमओटी सेज O2 इज पॅरामॅग्नेटिक. O2 इज पॅरामॅग्नेटिक. असं झालं तरी काय की O2 हा पॅरामॅग्नेटिक आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचा व्हॅलेन्स बॉन्ड थेरी मध्ये जो आपण शिकलो ते शिकलो काय? हायब्रिडायझेशन असेल, नंतर जॉमेट्री असेल, शेप असेल, नंबर ऑफ लोन पेअर असतील, बॉन्ड अँगल असेल, नंतर वंडरवॉल फोर्सेस असतील. ह्या गोष्टी सगळ्या शिकल्यानंतर आपल्याला एक नवीन कन्सेप्ट शिकायचा, तो होता मॅग्नेटिझम. मॅग्नेटिझम मध्ये O2 ने जे स्ट्रक्चर दिलं त्याच्यानुसार O2 जे स्ट्रक्चर व्हॅलेन्स बॉन्ड थेरीने दिलं ते सगळे इलेक्ट्रॉन कसे होते? पेअर्ड होते. पेअर्ड असल्यामुळे व्हॅलेन्स बॉन्ड थेरी काय बोलली? O2 तुमचा काय असणार आहे? डायमॅग्नेटिक. पण एमओटी आपल्याला काय सांगणार आहे? O2 हा तुमचा काय असणार आहे? पॅरामॅग्नेटिक असणार. ठीक आहे. पॉइंट लिहा. मोलिक्युलर ऑर्बिटल थेरी. मोलिक्युलर ऑर्बिटल थेरी. आता त्या मोलिक्युलर ऑर्बिटल थेरी मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? तर ह्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा शिकायचं आहे, त्याच्यामध्ये आपण शिकणार आहे पहिल्यांदा एमओ डायग्राम. एमओ डायग्राम आपण कशाच्या आधार शिकतो? तर आपण शिकतो LCAO. LCAO म्हणजे काय? LCAO म्हणजे काय? लिनियर कॉम्बिनेशन ऑफ atomic orbital. लिनियर कॉम्बिनेशन ऑफ atomic orbital. या LCO जे हे प्रिन्सिपल आहे त्याच्या आधारे आपण एमओ डायग्राम शिकणार आहोत. त्याच्यामध्ये आपण काय शिकणार? पहिल्यांदा फॉर्मेशन ऑफ एमओ डायग्राम. त्याच्यामध्ये आपण काय शिकणार? कोणते इलेक्ट्रॉन्स बॉन्डिंग मॉलिक्युलर्स आहेत त्याला काय म्हणणार आपण? BMO. त्याच्यानंतर जे असणार त्याला काय म्हणणार आपण? नॉन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल.
ज्याच्या जे वरती असणार त्याला काय म्हणणार आपण, अँटी बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल. म्हणजे एलसीओ या प्रिन्सिपलच्या आधारे आपण काय शिकणार, फॉर्मेशन ऑफ हेमोडायग्राम. म्हणजे फॉर्मेशन म्हणण्यापेक्षा आपण कन्स्ट्रक्शन जर म्हणलं तरी पण बरोबर आहे, कन्स्ट्रक्शन जर म्हणलं तरी पण आपल्याला चालते. कन्स्ट्रक्शन करणार शिकणार आहे आपण, कन्स्ट्रक्शन शिकणार आपण हेमोडायग्रामचं, की हेमोडायग्राम कशी बनते, कोणत्या प्रिन्सिपलचा यूज करून, तर एलसीओ, लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटल. ठीक आहे. नंतर आता कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर आपण काय शिकणार, फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन. कन्स्ट्रक्शन शिकल्यानंतर आपण काय शिकणार, फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन. फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन झाल्यानंतर काय शिकणार आपण, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे. ह्या एवढ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या. पहिल्यांदा काय शिकायचं आहे, हेमोडायग्राम आपल्याला कन्स्ट्रक्ट करता आले पाहिजे. दुसरी गोष्ट, कन्स्ट्रक्ट केल्यानंतर ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते आपल्याला भरता आले पाहिजे. तिसरी गोष्ट, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला त्या हेमोडायग्रामचं लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. आता हेमोडायग्राम मध्ये आपण कोणते हेमोडायग्राम शिकणार आहोत, तर त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा शिकणार आहोत डायॲटॉमिक हेमोडायग्राम. डायॲटॉमिक मध्ये कोण येणार, S2 येणार, B2 येणार, B2 येणार, C2 येणार, N2 येणार, O2 येणार, F2 येणार. डायॲटॉमिक झाल्यानंतर पॉलिॲटॉमिक मध्ये कोण येणार, पॉलिॲटॉमिक मध्ये CO2 येणार, HF येणार. हे आपण हेमोडायग्राम आपण शिकणार आहोत. पहिल्यांदा आपण डायॲटॉमिक हेमोडायग्राम शिकणार आहोत. पहिल्यांदा हा ओव्हरव्ह्यू आहे, हा हेमोडायग्रामचा काय आहे जे आपण शिकणार आहोत, ते काय मी लिहिले इथं, ओव्हरव्ह्यू ऑफ हेमोडायग्राम. ठीक आहे. काय शिकलो आपण, मोलिक्युलर ऑर्बिटल थेरी. याच्यामध्ये पहिल्यांदा एलसीओ या प्रिन्सिपलच्या आधारे आपण हेमोडायग्राम कन्स्ट्रक्ट करायला शिकणार आहोत. ते शिकल्यानंतर आपण जे इलेक्ट्रॉन्स आपण ते भरायचे कसे, कोणता आपण प्रिन्सिपल यूज करायचा, म्हणजे काय, फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन कसे भरायचे ते शिकणार आहोत. ते शिकल्यानंतर आपण काय शिकणार, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे. पुढे झालं. आता हेमोडायग्राम चालू करायच्या अगोदर आपल्याला एक कन्सेप्ट शिकायचे आहे. त्या कन्सेप्टचं नाव आहे एसपी मिक्सिंग. दुसरं आहे विदाउट एसपी मिक्सिंग. पॉइंट चालवल्या, एसपी मिक्सिंग आणि विदाउट एसपी मिक्सिंग. ही कन्सेप्ट समजल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. ह्या कन्सेप्ट जर समजले आपल्याला, एसपी मिक्सिंग कशामध्ये होणार आहे, विदाउट एसपी मिक्सिंग कशामध्ये होणार आहे, त्या जर दोन गोष्टी आपल्याला समजल्या तर हेमोडायग्राम बनवताना आपल्याला कोणतीच अडचण येणार नाही. ठीक आहे. पहिल्यांदा एसपी मिक्सिंग बघूया. आता पॉइंट लिहिल्यानंतर आपण हे पॉइंट पुसूया. पॉइंट लिहिला का, एसपी मिक्सिंग आणि विदाउट एसपी मिक्सिंग. ठीक आहे. आता आपण एलिमेंटची नावं लिहू. पहिला आहे हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन. ठीक आहे. हायड्रोजन पासून फ्लोरीन पर्यंत आपण काय लिहिलं, एलिमेंटची नावं लिहिली. आता हे लिहिल्यानंतर आपण एक त्याचे कॉन्फिगरेशन लिहिलं. 1s1, 1s2, 1s2, 2s1, 1s2, 2s2, 2s2, 2p1, 2s2, 2p2, 2s2, 2p3, 2s2, 2p4, 2s2, 2p5. ठीक आहे. कॉन्फिगरेशन लिहिलं का. आता हे कॉन्फिगरेशन लिहायला आपण शिकलेलो होतो. पहिल्याच लेक्चरमध्ये आपण केमिकल बॉन्डिंगच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं हे आपल्याला सर्वांना शिकलेलं. आता हे शिकल्यानंतर आपल्याला एक गोष्ट शिकायची, त्या गोष्टी कन्सेप्ट कोणती आहे, एसपी मिक्सिंग अँड विदाउट एसपी मिक्सिंग. ही कन्सेप्ट आपल्याला समजायची.
ही कॉन्सेप्ट समजल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकतच नाही. म्हणजे एमओ डायग्राम आपण बनवता येणारच नाही आपल्याला. पहिले बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम कशामध्ये येते, ह्या दोन गोष्टीच माहित नसतात. एसपी मॅक्सी म्हणजे काय आणि विदाउट एसपी मॅक्सी म्हणजे काय. ह्या जर विद्यार्थ्यांना जर दोन गोष्टी जर समजल्या, एसपी आणि विदाउट, तर एमओ डायग्राम बनवता कोणताच प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे. बरेच विद्यार्थी हा एमओ डायग्राम बनवतात, त्यांना अशी भीती वाटते या डायग्राम ह्या मोठ्या मोठ्या असतात, या डायग्राम कशा बनवायच्या. पण डायग्राम बनवायला खूप सोपं आहे. जर आपल्याला ह्या जर दोन गोष्टी जर माहिती असल्या, तर पहिली आहे एसपी आणि दुसरी आहे विदाउट. ह्या जर माहिती आपल्याला माहिती असल्या तर आपल्याला लगेच समजेल. आता हायड्रोजन मध्ये बघूया हे कॉन्सेप्ट काय आहे, एसपी मिक्सिंग आणि विदाउट एसपी मिक्सिंग काय आहे ते आपण ह्या समजून घेऊ. पहिल्यांदा 1s1, ठीक आहे. आपला कोण आहे 1s, आपला 2s. नंतर आपला 1s, आपला 2s, आपला 1s, आपला 2s. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉन्स बघूया आपण. 1s मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 1. या 1s मध्ये 2, या 1s मध्ये 2 आणि 2s मध्ये 1. आता हायड्रोजन, हेलियम, लिथियम पहिल्यांदा काय केलं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं, बरोबर. नंतर काय केलं, इलेक्ट्रॉन भरले. म्हणजे आपल्या 1s मध्ये हा समजा 1s आहे, हा 1s मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे 1. 2s मध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत 0 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे एनर्जी गॅप छोटा असणार आहे, बरोबर हायड्रोजनचा. नंतर हेलियम, हेलियम मध्ये 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन आले, बरोबर. 2 इलेक्ट्रॉन आल्यामुळे हायड्रोजन पेक्षा एनर्जी गॅप थोडा जास्त असणार आहे, बरोबर. इथे एनर्जी गॅप थोडासा वाढणार आहे, इथे एनर्जी गॅप छोटा होता, बरोबर. त्या 1s मध्ये 1 इलेक्ट्रॉन होता, बरोबर. त्या 1s मध्ये 1 इलेक्ट्रॉन होता, 2s इथे होता, बरोबर. हेलियम मध्ये आलो, 1s मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, 2s मध्ये 0, म्हणजे एनर्जी गॅप थोडासा वाढणार आहे. नंतर लिथियम मध्ये इथे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत 1s मध्ये, 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि 2s मध्ये वरती 1 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे हेलियम पेक्षा एनर्जी गॅप थोडासा अजून वाढणार आहे, बरोबर. अजून थोडासा गॅप वाढणार आहे, ठीक आहे. आता पुढचा बेरिलियम. बेरिलियम कसं असणार आहे, 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि 2s मध्ये पण 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, बरोबर. लिथियम मध्ये 2s मध्ये किती इलेक्ट्रॉन होता 1, पण बेरिलियम मध्ये किती आहेत 2 आहेत, म्हणजे लिथियम पेक्षा बेरिलियमचा थोडासा एनर्जी गॅप अजून थोडा जास्त असणार आहे, बरोबर. ठीक आहे. नंतर बोरॉन मध्ये आता 2s आहे, 2s नंतर कोण आहे 2p. इथे कोण होता, इथे होता 1s, इथे होता 2s, बरोबर. आता 2s आणि 2p, 2p चे किती असतात, 2p चे सर 3 असतात, 3 कॉलम असतात. p मध्ये 6 इलेक्ट्रॉन असतात, s मध्ये 2, p मध्ये 6, d मध्ये 10, f मध्ये 14, बरोबर. p मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, p मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, 2s मध्ये 2 आहेत, बरोबर. म्हणजे ह्याच्यापेक्षा ह्याचा एनर्जी गॅप थोडासा जास्त असणार आहे, बरोबर. म्हणजे बेरिलियम पेक्षा बोरॉनचा एनर्जी गॅप काय असणार आहे, जास्त असणार आहे. आपल्याला एक गोष्ट काय समजते, हायड्रोजन पासून बोरॉन पर्यंत आलो आपण, बरोबर. हायड्रोजन पासून बोरॉन पर्यंत आलोय, एनर्जी गॅप काय चाललाय, वाढत चाललाय. पहिल्यांदा काय बघितलं, हायड्रोजन मध्ये 1s मध्ये ग्राउंड स्टेटला एकच इलेक्ट्रॉन होता, एक्साइटेड स्टेटला इलेक्ट्रॉन होता का नव्हता, म्हणून एनर्जी गॅप काय होता, स्मॉल होता. नंतर 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन आले, एनर्जी गॅप थोडासा अजून वाढला, बरोबर. हायड्रोजन पेक्षा हेलियमचा थोडासा एनर्जी गॅप अजून थोडा वाढणार आहे. नंतर लिथियम मध्ये 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि 2s मध्ये 1 इलेक्ट्रॉन आला, म्हणजे थोडा अजून एक एनर्जी गॅप अजून वाढणार आहे. नंतर बेरिलियम मध्ये हे 1s मध्ये 2 आणि 2s मध्ये पण 2, म्हणजे एनर्जी गॅप अजून थोडासा वाढणार आहे. नंतर बोरॉन मध्ये तर p ऑर्बिटल आला, बरोबर. बोरॉन मध्ये कोणता ऑर्बिटल आला, p ऑर्बिटल आला, म्हणजे 2s मध्ये 2 आणि p मध्ये 1, म्हणजे एनर्जी गॅप अजून थोडा वाढणार आहे, बरोबर. ठीक आहे. पुढं बरोबर, पी मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, तर पी मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे एनर्जी गॅप काय होणार अजून, बोरॉन पेक्षा कार्बनचा एनर्जी गॅप मोठा असणार आहे. नंतर नायट्रोजन मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 3 इलेक्ट्रॉन्स आहेत, बरोबर. म्हणजे इथे पण एनर्जी गॅप काय होणार आहे
अजून थोडासा वाढणार आहे, बरोबर, अजून थोडासा वाढणार आहे. नंतर पी मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? पी मध्ये आहेत 4 इलेक्ट्रॉन. म्हणजे नायट्रोजन पेक्षा ऑक्सिजनचा एनर्जी गॅप काय असणार आहे? अजून वाढणार आहे. फ्लोरीन मध्ये म्हणजे ऑक्सिजन पेक्षा फ्लोरीनचा पण एनर्जी गॅप अजून थोडासा जास्त असणार आहे. ठीक आहे. आता हे डायग्राम समजली का तुम्हाला? ठीक आहे. हायड्रोजन पासून पहिल्यांदा पुढे लक्ष द्या, हायड्रोजन पासून फ्लोरीन पर्यंत काय लिहिलं? एलिमेंटची नावं लिहिली. दुसरी स्टेप इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं. तिसरी स्टेप 1s मध्ये 1 इलेक्ट्रॉन होता, 2s मध्ये इलेक्ट्रॉन होता, म्हणजे एनर्जी गॅप खूप छोटा होता, बरोबर. हेलियम मध्ये आलो, 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन आले, 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन आले, म्हणजे एनर्जी गॅप थोडासा अजून वाढणार आहे, बरोबर. लिथियम मध्ये ह्या 1s मध्ये 2 आणि वरच्या 2s मध्ये 1, म्हणजे एनर्जी गॅप अजून थोडासा वाढणार आहे. परत बेरिलियम मध्ये ह्याच्यामध्ये 2, 1s मध्ये 2, 2s मध्ये 2, म्हणजे एनर्जी गॅप अजून थोडासा वाढणार आहे. नंतर बोरॉन मध्ये, आता बोरॉन मध्ये पी ऑर्बिटल चालू झाले, बरोबर. 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन, पी मध्ये 1 इलेक्ट्रॉन आला. इथे पी ऑर्बिटल का होता, म्हणजे एनर्जी गॅप अजून थोडासा जास्त असणार आहे. कार्बन मध्ये आता पी ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन आले? 2 इलेक्ट्रॉन आले, म्हणजे एनर्जी गॅप थोडासा अजून वाढणार. नंतर ऑक्सिजन मध्ये, नायट्रोजन मध्ये 3 पी मध्ये इलेक्ट्रॉन होते, ऑक्सिजन मध्ये किती आहेत? 4 आहेत, आणि फ्लोरीन मध्ये किती आहेत? 5 आहेत. म्हणजे सर्वात जास्त काय म्हणतोय, सर्वात जास्त एनर्जी गॅप कशाचा असणार आहे? फ्लोरीनचा असणार आहे, नंतर ऑक्सिजनचा असणार आहे, नंतर नायट्रोजनचा असणार आहे. आता आपल्याला कोणती कन्सेप्ट शिकायची आहे? एसपी मिक्सिंग आणि विदाउट एसपी मिक्सिंग. मी काय म्हणतोय, एसपी मिक्सिंग आणि विदाउट एसपी मिक्सिंग आपल्याला शिकायचं आहे. आता हा 1s आणि 2s, बरोबर. हा इलेक्ट्रॉन, मी काय म्हणतोय, हा इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेट वरला एक्झॅक्ट स्टेटला जाऊ शकतो का? सर जाऊ शकतो, कारण एनर्जी गॅप काय आहे? छोटा आहे. मी काय म्हणतोय, हा 1s मधला ग्राउंड स्टेट मधला जो इलेक्ट्रॉन आहे तो एक्झॅक्ट स्टेटला जाऊ शकतो का? जाऊ शकतो, कारण एनर्जी गॅप छोटासा आहे, बरोबर. हा इलेक्ट्रॉन इथे जाऊ शकतो, कारण हा जो डिफरन्स आहे तो एनर्जी गॅप मेंटेन करू शकतो. मी काय म्हणतोय, हा जो इथला इलेक्ट्रॉन आहे ना तो वरती जाऊ शकतो, कारण तिथला एनर्जी गॅप खूप छोटा आहे, बरोबर. वरती जाईल, ग्राउंड स्टेटचा इलेक्ट्रॉन एक्झॅक्ट स्टेटला जाईल. इथे पण जाऊ शकतो, इथे पण जाऊ शकतो, तिथला पण एनर्जी गॅप थोडासा छोटा आहे, बरोबर. इथे पण जाऊ शकतो, इथे पण जाऊ शकतो, बरोबर. आता हा 2s आहे, 2s मधला इलेक्ट्रॉन परत 2p मध्ये जाणार आहे, बरोबर ना. म्हणजे इथे पण कन्व्हर्जन होणार आहे, इथे पण कन्व्हर्जन होणार आहे. हा इलेक्ट्रॉन इथे जाणार आहे, बरोबर. नंतर इथला इलेक्ट्रॉन इथे जाऊ शकतो, एनर्जी गॅप मेंटेन करू शकतो. पण हायड्रोजन पासून नायट्रोजन पर्यंत, मी काय म्हणतोय, हायड्रोजन पासून ही तुमची लक्ष्मण रेषा आहे, कुठं मारलेली? नायट्रोजनच्या इथं. हायड्रोजन पासून नायट्रोजन पर्यंत इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेटचा एक्झॅक्ट स्टेटला जाऊ शकतो, एक्झॅक्ट स्टेटचा इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेटला येऊ शकतो. पण ऑक्सिजन आणि फ्लोरीन मधला जो एनर्जी गॅप आहे, 2s आणि 2p मधला जो एनर्जी गॅप आहे तो खूप वाढणार आहे. मी काय म्हणतोय, हा ऑक्सिजनचा 2s इथे आहे, बरोबर, आणि 2p चा इलेक्ट्रॉन बरोबर इथे आहे. तिथला इलेक्ट्रॉन जाणार नाही वरती, कारण इथे काय होणार आहे, एनर्जी गॅप खूप मोठा आहे. एनर्जी गॅप भरपूर मोठा असल्यामुळे हा इलेक्ट्रॉन इथे जाणार नाही, आणि इथला इलेक्ट्रॉन इथे येणार नाही. इथे पण इथला इलेक्ट्रॉन इथे जाणार नाही, इथला इलेक्ट्रॉन इथे येणार नाही, कारण इथे एनर्जी गॅप खूप मोठा आहे. समजतंय? हायड्रोजन पासून नायट्रोजन पर्यंत हा ग्राउंड स्टेट मधला इलेक्ट्रॉन इथे जाऊ शकतो, आणि इथला जो इलेक्ट्रॉन आहे तो इथे येऊ शकतो, कारण तो इलेक्ट्रॉन एनर्जी गॅप मेंटेन करणार आहे. पण जेव्हा आपण ऑक्सिजन मध्ये जाऊ तेव्हा इथला इलेक्ट्रॉन इथे जाणार नाही, इथला इलेक्ट्रॉन इथे येणार नाही, कारण एनर्जी गॅप जास्त आहे, एनर्जी गॅप जास्त आहे. म्हणून हायड्रोजन पासून नायट्रोजन पर्यंत इलेक्ट्रॉन इंटर कन्व्हर्जन होत आहेत, इलेक्ट्रॉन इंटर कन्व्हर्जन होत आहेत, म्हणून त्याला काय म्हणतात, एसपी मिक्सिंग. त्याला काय म्हणतात, एसपी मिक्सिंग. कुठेपर्यंत?
हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन आणि नायट्रोजन. हा जो एनर्जी गॅप आहे 2s मधला, 1s मधला, 2s मधला, 2s आणि 2p मधला, हायड्रोजन आणि नायट्रोजन मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत, एलिमेंट्स आहेत, ते तो गॅप ऍडजस्ट करणार आहेत, तो गॅप मेंटेन करणार आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, sp मिक्स. नंतर ऑक्सिजन आणि फ्लोरीन, हा 2s आहे आणि 2p वरती आहे. हा जो एनर्जी गॅप आहे तो मेंटेन करू शकणार नाहीत, कारण एनर्जी गॅप खूप मोठा आहे. हा इलेक्ट्रॉन वरती जाणार नाही, वरती इलेक्ट्रॉन खाली येणार नाही, म्हणून ह्याला काय म्हणतात, विदाउट एसपी मिक्सिंग. काय म्हणतात, विदाउट एसपी मिक्सिंग. कशाला म्हणतात, ऑक्सिजनला आणि फ्लोरीनला. हायड्रोजन पासून नायट्रोजन पर्यंत एसपी मिक्सिंग, आणि ऑक्सिजन आणि फ्लोरीन विदाउट एसपी मिक्सिंग. ठीक आहे, हे डायग्राम बनवा, विदाउट एसपी मिक्सिंग. ठीक आहे, काय समजलं आपल्याला, हायड्रोजन आणि नायट्रोजन पर्यंत जो एनर्जी गॅप आहे तो मेंटेन करणार आहे. 1s मधला इलेक्ट्रॉन 2s मध्ये जाणार, 2s मधला इलेक्ट्रॉन 1s मध्ये जाणार, कारण तो एनर्जी गॅप खूप छोटा आहे. ते कुठेपर्यंत होणार आहे, नायट्रोजन पर्यंत. 2s मधला इलेक्ट्रॉन 2p मध्ये जाऊ शकतो, 2p मधला इलेक्ट्रॉन 2s मध्ये येऊ शकतो. हा एनर्जी गॅप मेंटेन करू शकतो. पण जसं जसं ऑक्सिजन मध्ये जाऊ, हा एनर्जी गॅप खूप मोठा होणार आहे. म्हणून इथला जो 2s मधला इलेक्ट्रॉन 2p मध्ये जाणार नाही, 2p मधला इलेक्ट्रॉन 2s मध्ये येणार नाही, म्हणून याला म्हणतात एसपी मिक्सिंग आणि ह्याला म्हणतात विदाउट एसपी मिक्सिंग. ठीक आहे, पुढं पुढचा पॉइंट द्या. पुढचा पॉइंट आहे एमओ डायग्राम ऑफ एसपी मिक्सिंग and without sp mixing. ठीक आहे, पहिल्यांदा आपण बनवायची sp मिक्सिंग. आता sp मिक्सिंग कुठेपर्यंत होतोय, तर हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन आणि नायट्रोजन इथपर्यंत काय होतंय, एसपी मिक्सिंग. तिकडे एमओ डायग्राम कोणती बनवणार, विदाउट एसपी मिक्सिंग. ठीक आहे, विदाउट एसपी मिक्सिंग. आता एसपी मिक्सिंग कशात होत नाही, ऑक्सिजन आणि फ्लोरीन मध्ये, बरोबर. एसपी मिक्सिंग कशात होत आहे, हायड्रोजन पासून नायट्रोजन पर्यंत. आता पहिल्यांदा 2 लाईन ओढायच्या उभ्या. आता आपण एमओ डायग्राम कशी बनवायची ते शिकतो. पहिल्यांदा 2 उभ्या लाईन मारायच्या. ठीक आहे, आता मगाशी आपण काय शिकलो, शेवटला सगळ्यात लोएस्ट एनर्जी कशाची होती, 1s वाल्याची, बरोबर. 1s वाल्याची, नंतर 2s वाल्याची, नंतर 2p वाल्याची. इथे पण तसंच बनवा, 2p 2s
आणि 1s. बरोबर, ठीक आहे. आता ह्यालाच काय म्हणतात, त्याला म्हणतात ऍटॉमिक ऑर्बिटल. त्याला काय म्हणतात, ऍटॉमिक ऑर्बिटल. इथे पण तसंच बनवा, 1s 2s 2p 2p 2s 1s. त्याला काय म्हणतात, ऍटॉमिक ऑर्बिटल. त्याला काय म्हणतात, ऍटॉमिक ऑर्बिटल. जेव्हा हे दोन ऍटॉमिक ऑर्बिटल्स एका एलिमेंट मध्ये जे दोन ऍटॉमिक ऑर्बिटल्स आहेत तेव्हा कंबाईन होतील, तेव्हा काय बनणार आहे, हेमोडायग्राम बनणार आहे. हे काय आहे, ऍटॉमिक ऑर्बिटल. ठीक आहे. आता 1s बरोबर, एका एस मध्ये किती इलेक्ट्रॉन भरतात, 2 मध्ये. म्हणजे आता हेमोडायग्राम काय होणार, स्प्लिट होणार आहे. 1 आणि 1 2, 2 मध्ये हेमोडायग्राम आपली स्प्लिट होणार. 2 मध्ये हेमोडायग्राम आपली स्प्लिट होणार. किती किती आहे, 1 + 1. इथं पण किती मध्ये स्प्लिट होणार, इथं पण 2 मध्ये स्प्लिट होणार. बरोबर, इथं किती आहे, 1 2 3 4 5 6, 6 एनर्जी डायग्राम मध्ये ते काय होणार, स्प्लिट होणार. काय होणार, स्प्लिट होणार. काय होणार, स्प्लिट होणार. किती झालं, 1. किती झाले, 1 2 3. अजून किती मध्ये स्प्लिट करायचं आहे, अजून 3 मध्ये. झाले 4, झाले 6. बरोबर, हे बघा पुढे लक्ष द्या. हे काय आहे, इकडले ऍटॉमिक ऑर्बिटल. हे काय, इकडले ऍटॉमिक ऑर्बिटल. पहिल्यांदा मी काय बनवतोय, हेमोडायग्राम ऑफ sp मिक्सिंग, हायड्रोजन पासून नायट्रोजन पर्यंत. दुसरे हेमोडायग्राम कसे बनवतोय, विदाउट sp मिक्सिंग, ऑक्सिजन आणि फ्लोरीनची. पहिल्यांदा काय असणार, शेवटची लोवेस्ट एनर्जी कशी असते, 1s ची, नंतर 2s ची, नंतर 2p ची. म्हणून 1s शेवटला बनवणार. तिथे 1s चे 1 आणि 1 2, म्हणजे 2 मध्ये काय होणार, ते स्प्लिट होणार. हे त्याचे इलेक्ट्रॉन्स आपण भरणार आहे 1s मध्ये. त्यातले काही इलेक्ट्रॉन्स लोवेस्ट एनर्जीला जातील, त्यातले काही इलेक्ट्रॉन्स हायेस्ट एनर्जीला जातील. नंतर 2s मध्ये पण तसंच होणार आहे. त्यातले काही इलेक्ट्रॉन्स लोवेस्ट एनर्जीला आणि त्यातले काही इलेक्ट्रॉन्स हायेस्ट एनर्जीला. पण 2p मध्ये किती आहेत, 3 आहेत. त्याच्यामध्ये किती कॉलम असतात, 3. म्हणजे 6 इलेक्ट्रॉन आपल्याला भरायचे आहेत p मध्ये. s मध्ये किती भरतो, 2. p मध्ये 6, d मध्ये 10. म्हणून p मध्ये किती कॉलम बनवले, 3. 3 आणि 3 6. 6 मध्ये आपली हेमोडायग्राम काय होणार आहे, स्प्लिट होणार आहे. बरोबर, ही डायग्राम कशी बनवली, हेमोडायग्राम. आता पुढे लक्ष द्या. आता 1s मध्ये इथे बरोबर जी लोएस्ट एनर्जी असते त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण BMO. आणि हायेस्ट एनर्जी असते त्याला काय म्हणतो, ABMO. बरोबर, हा काय झाला आपला काय झाला, BMO. हा काय झाला आपला, ABMO. हा काय आपला झाला, BMO. हा काय झाला आपला, ABMO. आता इथे पण तसंच होणार आहे, पण डायग्राम सेम आहे, पण 2p मध्ये थोडासा डिफरन्स आहे. तोच आपल्याला समजायचा आहे sp मिक्सिंग मध्ये डायग्राम कशी असणार आहे आणि विदाउट sp मिक्सिंग मध्ये डायग्राम कशी असणार आहे. आता 1s मध्ये किती इलेक्ट्रॉन भरतात, 2. किती 1s आहेत, 2. म्हणजे इलेक्ट्रॉन जेव्हा आपण 1s मध्ये भरणार त्यात इलेक्ट्रॉन काय होणार आहेत, स्प्लिट होणार आहे. काय होणार आहेत, स्प्लिट होणार आहेत. बरोबर, 2s मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 2. 1 आणि 1 2, म्हणजे 2 मध्ये काय होणार, स्प्लिट होणार. आता p मध्ये किती असतात इलेक्ट्रॉन्स, 6 असतात. म्हणजे 3 कॉलम असतात. 3 आणि 3 6, म्हणजे 6 मध्ये काय होणार, स्प्लिट होणार. समजला डिफरन्स काय. हा जो वरचा एक कॉलम होता तो लोवेस्टला गेला. हे जे 2 वरती होते लोवेस्ट एनर्जी होते ते कुठे गेले, वरती गेले. ठीक आहे. आता त्याला काय म्हणतात, लोवेस्ट एनर्जी वाल्याला म्हणतात BMO. काय म्हणतात, BMO. वरच्याला काय म्हणतात, ABMO. वरच्याला काय म्हणतात, ABMO. आणि
जे बॉन्डिंग मधले इलेक्ट्रॉन्स आहेत तेच कशामध्ये जातात, बॉन्ड बनवण्यासाठी जातात लोएस्ट एनर्जीला. आपण पहिल्यांदा शिकलेलो बॉन्डिंग चॅप्टर केला, ज्याची पोटेन्शियल एनर्जी मिनिमम आहे तो बॉन्ड चांगला बनवू शकतो. म्हणून ज्याची एनर्जी मिनिमम तेच इलेक्ट्रॉन कुठे जाणार, बॉन्ड बनवण्यासाठी जाणार. त्याला आपण काय म्हणणार, बीएमओ. ठीक आहे. आता दुसरे नाव घेऊया. दुसरे नाव काय असतात, त्याला काय म्हणतात, सिग्मा 1s. सिग्मा ठीक, सिग्मा 1s. सिग्मा 1s झालं का इथलं, सिग्मा 1s. नंतर वरती जर बॉन्डिंग मोलेक्युलर असतात त्याला काय म्हणलं, 1s. आणि जे अँटी बॉन्डिंगला गेले त्याला काय म्हणतो आपण, सिग्मा 1s स्टार. बॉन्डिंग मध्ये काय आहे, 2s आहे, मग नाव काय येणार, सिग्मा 2s. अँटी बॉन्डिंग वाले नाव काय येणार, सिग्मा 2s स्टार. इथे पण तसंच सिग्मा 1s, सिग्मा 1s स्टार. इथे काय येणार, सिग्मा 2s. इथे नाव काय येणार, सिग्मा 2s स्टार. नंतर हेचा जो एक मध्ये स्प्लिट झालाय त्याला काय म्हणतात, सिग्मा पीझेड. आणि जो वरती जो एक गेलाय त्याला काय म्हणतात, सिग्मा पीझेड स्टार. त्याला काय म्हणतात, सिग्मा पीझेड. त्याला काय म्हणतात, सिग्मा पीझेड स्टार. त्याला काय म्हणतात, पाय पीएक्स, पाय पीवाय. त्याला काय म्हणतात, पाय पीएक्स स्टार, पाय पीवाय स्टार. त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात सर पाय पीएक्स, पाय पीवाय. वरच्याला काय म्हणतात, पाय पीएक्स स्टार, पाय पीवाय स्टार. ठीक आहे. आता डायग्राम खूप ही दिसत असेल तुम्हाला, पण आपण जेव्हा S2 ची सोडवणार, हिलियमची सोडवणार, लिथियमची सोडवणार, B2 सोडवणार, C2 सोडवणार, तेव्हा तुम्हाला डायग्राम खूप क्रिस्टल क्लिअर होणार आहे. काय होणार आहे, क्रिस्टल क्लिअर होणार आहे. फक्त तुम्हाला एक गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे, हायड्रोजन पासून नायट्रोजन पर्यंत काय होतंय, sp मिक्सिंग होतंय. 1s ची डायग्राम सेम आहे, 1s ची डायग्राम सेम आहे, 2s ची सेम आहे. 2p चे फक्त जे वरती आहेत, वरती काय आहेत, सेम आहेत. वरचे वाले काय आहेत, सेम आहेत. पण जे लोवेस्ट एनर्जीला गेलेत, काय म्हणतोय मी, जे लोवेस्ट एनर्जीला गेलेत त्यातले जे खालचे दोन आहेत ते फक्त वरती गेले. समजतंय, ही डायग्राम बनवा, इम्पॉर्टंट म्हणून घ्या. ठीक आहे. झाली. पुढं पुढला पॉइंट आहे एमओ डायग्राम ऑफ sp मिक्सिंग. sp मिक्सिंग त्यातला पहिला आहे H2. त्यातला पहिला काय आहे, H2. सांगितल्याप्रमाणे काय करायचं, पहिल्यांदा 2 लाईन मारायच्या. मारल्या, पहिल्यांदा
इथे एच लिहायचा, इथे एच लिहायचा. हे काय आहेत आपले, या साईडला काय असणार आहे ऍटॉमिक ऑर्बिटल, साईडला काय असणार आहे ऍटॉमिक ऑर्बिट. मध्ये जे बनणार आहे त्याला काय बनणार एमओ. ठीक आहे, आपल्या असणार आहे मोलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम. आता पहिल्यांदा कॉन्फिगरेशन द्यायचं. हायड्रोजन ऍटॉमिक नंबर 1 1s1 1s1. ठीक आहे, पहिल्यांदा नाव काय आहे 1s1. इलेक्ट्रॉन किती आहेत 1 1. बरोबर, किती मध्ये स्प्लिट होणार आहे 1 आणि 1 2 मध्ये. त्यातले काही इलेक्ट्रॉन्स मिनिमम एनर्जीला, त्यातले काही इलेक्ट्रॉन्स मॅक्झिमम एनर्जी. आता दुसरी गोष्ट, इथे नाव काय असतं, त्याला नाव असतं सिग्मा 1s. वरती काय असतं नाव सिग्मा 1s स्टार. आता इलेक्ट्रॉन भरायचे आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉन किती आहेत 1 आणि 1 2 इलेक्ट्रॉन आपल्याला भरायचे आहेत. बरोबर, इलेक्ट्रॉन्स भरताना पहिल्यांदा लोवेस्ट एनर्जीला भरायचे. काय बोललो मी, इलेक्ट्रॉन्स भरताना लोवेस्ट एनर्जीला भरायचे. किती इलेक्ट्रॉन्स आहेत 1 आणि 1 2 इलेक्ट्रॉन भरायचे आहेत, 1 आणि 2. ही झाली तुमची एमओ डायग्राम ऑफ H2. एमओ डायग्राम ऑफ H2 समजली. पहिल्यांदा सिग्मा 1s, पहिल्यांदा आपण काय बनवलं 2 मध्ये स्प्लिट झालं. त्यातले काही इलेक्ट्रॉन्स लोवेस्ट एनर्जी जातील, त्यातले काही इलेक्ट्रॉन्स मॅक्झिमम एनर्जीला जातील. बरोबर, 1s मध्ये किती इलेक्ट्रॉन होता 1, त्या 1s मध्ये 1, एकडे 2 इलेक्ट्रॉन आपल्याला भरायचे होते. भरले का. पहिल्यांदा इलेक्ट्रॉन भरताना मी काय बोललो, इलेक्ट्रॉन्स भरताना पहिल्यांदा लोवेस्ट एनर्जीचे पूर्ण भरायचे. काय बोललो, लोवेस्ट एनर्जीचे पूर्ण भरायचे, नंतर वरती जायचं. आता बॉन्ड ऑर्डर, बॉन्ड ऑर्डर, बॉन्ड ऑर्डर कशी काढायची, NB मायनस NA डिवायडेड बाय 2. NB म्हणजे काय, नंबर ऑफ बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल, नंबर ऑफ बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल. हा काय आपला BMO, वरचा काय आपला ABMO. बरोबर, बॉन्ड ऑर्डर कशी काढायची, नंबर ऑफ बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल. किती आहेत बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन, सर 2 आहेत. अँटी बॉन्डिंग मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 0 आहेत. बॉन्ड ऑर्डर किती आली 1 आली. दुसरी गोष्ट, सगळे इलेक्ट्रॉन्स कसे आहेत पेअर्ड आहेत, म्हणजे काय असणार आहे डाया मॅग्नेटिक असणार आहे. तिसरी गोष्ट, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार, सर सिग्मा 1s2. किती सिग्मा 1s मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत 2 आहेत. नंतर सिग्मा 1s स्टार मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 0. या 3 गोष्टी आपण सांगू शकतोय की बॉन्ड ऑर्डर किती आली 1. म्हणजे H2 कसा असणार आहे आपला, H2 आपला कसा असणार आहे सिंगल बॉन्ड मध्ये. नंतर काय सांगितलं आपण, H2 आपलं काय आहे डायामॅग्नेटिक आहे. बरोबर, नंतर काय सांगितलं आपण कॉन्फिगरेशन सिग्मा 1s2 सिग्मा 1s स्टार 0. झाली एमओ डायग्राम ऑफ H2. समजली. पहिल्यांदा काय करायचं, पहिल्यांदा 2 लाईन मारायच्या, मारल्या, एक हायड्रोजन लेफ्ट साइडला, एक हायड्रोजन राईट साइडला. नंतर कॉन्फिगरेशन लिहायचं 1s1 1s1. परत 1s चा एक बनवायचा 1s चा बनव, एक किती झाले 2, म्हणजे 2 मध्ये काय होणार आहेत स्प्लिट होणार आहे. त्यातले काही इलेक्ट्रॉन्स लोवेस्ट एनर्जी, त्यातले काही इलेक्ट्रॉन्स मॅक्झिमम एनर्जी. ठीक आहे. नंतर 1s मध्ये किती इलेक्ट्रॉन होता 1, त्या 1s मध्ये 1, किती इलेक्ट्रॉन आपल्याला भरायचे 1 आणि 1 2. म्हणजे इलेक्ट्रॉन भरताना पहिल्यांदा लोवेस्ट एनर्जीला भरायचे, नंतर वरती जायचं. ठीक आहे. द्या H2 चे डायग्राम बनवा. हॅलो, हा बोल की, हा लेक्चर मध्ये बोल की काय म्हणतोस. हा लेक्चर बनवतोय रे, घरीच आहे लेक्चर बनवतोय. 15 मिनिटं जायचं आहे कुठं, जाऊया 10 मिनिटात. बरं बरं चालतं. पुढं झाला.
H2 नंतर कोण आहे? हायड्रोजन नंतर कोणता एलिमेंट आहे? हेलियम. हेलियम 2. हेलियम 2 बरोबर. 2 लाईन मारायच्या बरोबर. या साईडला काय असणार आहे? ऍटॉमिक ऑर्बिटल. या साईडला कोण असणार आहे? ऍटॉमिक ऑर्बिटल. हे काय असणार आहे? एमओ डायग्राम असणार. इकडे एक हेलियम लिहा, इकडे दुसरा हेलियम लिहा. नंतर हेलियम लिहिल्यानंतर काय लिहायचं? कॉन्फिगरेशन काय असणार? 1s2 2s0 1s2 2s0 म्हणजे एका s मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2 आहेत बरोबर. 1s बनवा बरोबर. किती इलेक्ट्रॉन्स आहेत 1s मध्ये? 2. त्या 1s मध्ये 2. परत काय होणार आहे? 1 आणि 1 2. एनर्जी डायग्राम काय होणार आहे? स्प्लिट होणार आहे. त्यात काही इलेक्ट्रॉन्स मिनिमम एनर्जीला, त्यात काही इलेक्ट्रॉन्स मॅक्झिमम एनर्जीला. किती इलेक्ट्रॉन्स झाले आता? हा झाला आपला सिग्मा 1s. हा काय झाला आपला सिग्मा 1s स्टार. आता इलेक्ट्रॉन मारायचे किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2. हे किती? 2 2 आणि 2 4. पहिल्यांदा लोएस्ट एनर्जीला बनायची 1 2 3 4. ही झाली तुमची एमओ डायग्राम ऑफ हेलियम 2. नंतर बॉन्ड ऑर्डर काढा. बॉन्ड ऑर्डर कशी काढायची सर? Nb मायनस Na डिवाइडेड बाय 2. Nb म्हणजे नंबर ऑफ बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल किती आहेत? 2 आहेत. नंबर ऑफ अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल किती आहेत? 2 आहेत. म्हणून किती उत्तर येणार? 0. म्हणून इट इज द say that the bond order of helium 2 is 0. Hence it is not exist in a universe. कायच म्हटलं मी? काय लिहिलं इथं? बॉन्ड ऑर्डर 0 आले म्हणून युनिव्हर्स मध्ये हेलियम 2 एक्झिस्ट होत नाही. समजलं? बॉन्ड ऑर्डर किती आले? 0 आले. समजले? हेलियम पुढचा हेलियम झाला का? समजलं हेलियम? पुढं हेलियम नंतर कोण आहे? हायड्रोजन हेलियम. नंतर लिथियम 2. 2 लाईन मारा. मारले कसे बनवायचे? लिथियम त्याला काय म्हणतात? ऍटॉमिक ऑर्बिटल. त्याला काय म्हणतात? ऍटॉमिक ऑर्बिटल. इथे कोणते बनणार आहे आपली? एमओ डायग्राम ऑफ लिथियम 2 बरोबर. पहिल्यांदा कॉन्फिगरेशन लिहा. 1s2 2s1. ऍटॉमिक नंबर किती आहे? 3 आहे. 2s1. आता लक्ष द्या, 1s आला 2s आला बरोबर. एनर्जी लोएस्ट कोणाची असते? 1s ची असते. कोणाची असते? लोएस्ट असते. लोएस्ट एनर्जी कोणाची? 1s ची. नंतर 2s ची. नंतर 2p ची. म्हणून 1s शेवटला बनवायचा, नंतर 2s बनवायचा, नंतर 2p बनवायचा. 1s मध्ये किती इलेक्ट्रॉन्स सांगितल्या? इथे 2. ह्या 1s मध्ये 2. आता काय होणार आहे? 1 आणि 1 2 मध्ये काय होणार आहे? स्प्लिट होणार आहे. त्याचे काही इलेक्ट्रॉन्स हायेस्ट एनर्जीला जातील, त्याचे काही इलेक्ट्रॉन्स मिनिमम एनर्जीला जातील बरोबर. किती इलेक्ट्रॉन झाले? 2 आणि 2 2 आणि 2 4. त्याला काय म्हणतात? सिग्मा 1s. त्याला काय म्हणतात? सिग्मा 1s स्टार. त्याला काय म्हणतात? 1s. त्याला म्हणतात 1s. नंतर 1s झाल्यानंतर कोण आपला? 1s झाला. 1s झाला का? नंतर 2s. नंतर 2s. 2s मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 1 1. त्याचे काही इलेक्ट्रॉन्स मिनिमम एनर्जीला, काही इलेक्ट्रॉन्स मॅक्झिमम एनर्जीला.
बरोबर. हा काय झाला तुमचा सिग्मा 2s वरचा सिग्मा 2s स्टार. आता 2s मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 1 आणि इथला एक 1, किती इलेक्ट्रॉन झाले 2. इलेक्ट्रॉन भरताना कुठे भरायचे लोएस्ट एनर्जीला 1 आणि 1 2. आता काय फाइंड करायचे आपल्याला, पहिल्यांदा फाइंड करायचे आपण बॉन्ड ऑर्डर. फॉर्म्युला काय सर Nb मायनस Na डिवायडेड बाय 2. Nb म्हणजे कोण नंबर ऑफ बॉन्डिंग मोलेक्युलर ऑर्बिटल. किती आहेत इथले 2 किती झाले 4. ए म्हणजे काय नंबर ऑफ अँटी बॉन्डिंग मोलेक्युलर ऑर्बिटल किती आहेत 2 डिवायडेड बाय 2. किती झाल्या बॉन्ड ऑर्डर किती आली 1 आली. म्हणून बॉन्ड ऑर्डर किती आली आपली पहिल्यांदा 1. दुसरी गोष्ट डायमॅग्नेटिक आहे का सर आहे. हा काय आपला आहे डायमॅग्नेटिक, कारण सगळे इलेक्ट्रॉन कसे आहेत पेअर्ड आहेत. तिसरी गोष्ट काय याच्यामध्ये कॉन्फिगरेशन सिग्मा 1s2 सिग्मा 1s स्टार 2 सिग्मा 2s 2. झालं. लिथियम 2 एक्झिस्ट होणार का होणार, कारण बॉन्ड ऑर्डर किती आली 1 आली. डायग्राम बनवा. झाले पुढं. बेरिलियम sp मिक्सिंग डायग्राम कशाची बेरिलियमची. ऍटॉमिक नंबर किती आहे 4 आहे. कॉन्फिगरेशन काय येणार 1s2 2s 2. 1s मध्ये किती आहेत 2 आहेत. काय येणार 1s2 2s 2 1s2 2s 2. ते काय येणार किती येणार बेरिलियम. किती काय येणार बेरिलियम मध्ये काय येणार बेरिलियम 2. 1s मध्ये किती आहेत 2. 1s मध्ये किती आहेत 2. 2s मध्ये किती आहेत या 2s मध्ये 2 आणि या 2s मध्ये 2. म्हणजे इलेक्ट्रॉन कुठे जाणार वरती. बॉन्ड ऑर्डर काय येणार Nb मायनस Na. Nb किती आहेत 2 आणि 2 4. अँटीबॉन्डिंग किती आहेत 2 आणि 2 4. म्हणजे व्हॅल्यू आली 0. म्हणून इट इज से दॅट हेमोडायग्राम ऑफ beryllium 2 is a bond order 0 hence it is a not exist. समजलं. बेरिलियम मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 2 आणि 2 4. कॉन्फिगरेशन काय आलं 1s2 2s2. 1s मध्ये 2 2s मध्ये 2 1s2 मध्ये 2 2s मध्ये 2. पहिल्यांदा 2 आणि 2 4 इलेक्ट्रॉन भरले. इलेक्ट्रॉन भरताना पहिल्यांदा लोएस्ट एनर्जीला भरायची. 2 आणि 2 4 भरले. ह्याच्यामध्ये किती आहेत 2 आणि 2 4 2 आणि 2 4 भरले. बॉन्ड ऑर्डर कशी काढली बॉन्डिंग मायनस अँटी बॉन्डिंग. बॉन्डिंग मध्ये किती आहेत 2 आणि 2 4. अँटी बॉन्डिंग मध्ये किती आहेत 2 आणि 2 4. 4 मायनस 4 किती आलं 0. म्हणून युनिव्हर्स मध्ये बेरिलियम 2 एक्झिस्ट होणार नाही. ठीक आहे. आपला व्हिडिओ खूप मोठा होईल जर आपण थांबूया. राहिलेल्या ज्या हेमोडायग्राम आहेत B2 C2 N2 O2 F2 त्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघूया. ठीक आहे थांबूया आपण.